वैभव, तर दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी मास्टर माइंड चॅम्पियन कॅप्टन दशरथ देशमुख सर. रायगड प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये देखील दशरथ देशमुख सरांची निवड झाली आहे. त्याबद्दल आम्ही हार्दिक अभिनंदन करू दशरथ देशमुख सर. रायगड प्रीमियर लीग साठी देखील आम्ही तुमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊ आणि याही NGPL पहिल्या पर्वासाठी पहिल्या मॅच साठी दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देऊ. एका बाजूला अथर्व 11 संघ, दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 संघ आणि सामना सुरू मैदानाच्या आत. पहिला बॉल दशरथ देशमुख सरांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती फटका जातोय सीमा रेखा पार. तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय शिवाजी कोळंबे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तर विनंती करेल शिवाजी कोळंबे साहेबांना की आपण देखील सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. सहर्ष स्वागत असेल शिवाजी कोळंबे साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये. NGPL पहिलं पर्व आणि शिवाजी कोळंबे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. पहिल्या बॉल वरती 4 धावा मिळत आहेत, त्या मात्र ध्रुव 11 टीमला. पुढचा बॉल चांगला फटका, ड्राईव्ह केले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पोहोचलेत. एकच धाव मिळेल या ठिकाणी, स्कोर कार्ड पुढे जाईल 2 चेंडूमध्ये 5 या धावसंख्येवरती. तर विनंती करेल की आपण या ठिकाणी मनोज रसाल यांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण शिवाजी कोळंबे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व शिवाजी कोळंबे साहेबांना आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच या विभागातील प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित केलं जातं आणि हा फटका सीमा पार. थँक्यू डीजे, थँक्यू. थँक्यू डीजे. ऋषिकेश इथे षटकार लगावतोय वैभवला. वैभव थेर गोलंदाजीवर पुन्हा एकदा. पुढचा बॉल वैभव थेर. यावेळेस बघा चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला, चेंडू निर्धाव काढलाय. 4 चेंडू संपलेत, आतापर्यंत धावा झाल्यात 11 या धावसंख्येवर. चांगली सलामीची भूमिका या ठिकाणी सांभाळतात ऋषिकेश आणि दशरथ देशमुख सर. आणि आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 11 धावा जमवल्या 4 बॉलमध्ये. वैभव थेर गोलंदाजीवर, समोर ऋषिकेश. पुढचा बॉल पुढे खेळले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दोघेही पाठला करतात. स्वीपर रिजन पर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय टुवर्ड्स द बाउंड्री. चेंडू सीमा पार. गाडी घुंगराची आली चोरच्या भायाची, गाडी घुंगराची आली चोरच्या भायाची. 5व्या बॉल वरती ऋषिकेशचा खूप चांगला फटका आपण पाहिला. 15 ही धावसंख्या, पहिल्या पॉवर प्लेचा षटक आणि शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऋषिकेशचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूने थोडी वलन घ्यायला सुरुवात केली, चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. 1 धाव मिळाली. पहिली ओव्हर कंप्लीट होईल, स्कोर कार्ड पोहोचेल पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 16 या धावसंख्येवर. बघा एका बाजूला तुम्ही अथर्व 11 संघाचे संघमालक पाहिलं तर संजयजी कोळंबे साहेब यांचा हा संघ आहे, संजयजी कोळंबे साहेब. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आम्ही पाहतो ध्रुव 11 संघ, दयानंदजी मोहिते साहेबांचा हा संघ आहे. बघा दोन्ही संघ या लीग मधील पहिलाच सामना आपला खेळताय. आतापर्यंत 2 सामने आपण पाहिले. पहिल्या मॅच मध्ये एक रोमांचक विजय साकारला तो मात्र ब्रदर्स 11 या संघाने. प्रभाकर भोसले साहेबांचा, महेंद्र दलवी साहेबांचा संघ ब्रदर्स 11 त्यांनी अतिशय रोमांचक मॅच मध्ये, कारण त्यांच्या समवेत करण धस साहेबांचा 11-11 टायगर्स हा संघ होता, जिथे 57 धावसंख्येचं टार्गेट होतं. 1 बॉल 2 धावसंख्येपर्यंत मॅच आले आणि तिथे ब्रदर्स 11 या संघाने विजय संपादन केला. तर दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं आरोही 11 आणि साई 11 या 2 संघामध्ये सामना झाला. तिथे मात्र आरोही 11 संघाने विजय संपादन केला. पहिली मॅच दुसरी झाली. तिसऱ्या मॅच कडे आपण आता मैदानाकडे पाहतोय. पहिले षटक संपलंय, स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या अंती 16. दुसरं षटक गोलंदाजीवर तयार. पहिला बॉल
पहिला बॉल त्या ठिकाणी फटका येतो ऑन साइड रिजनला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतात. फिल्डिंग झाली, एक धाव मिळाली आहे या ठिकाणी. मात्र बघा खूप चांगली संयमाने बॅटिंग करणं गरजेचं असतं. बघा मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा खेळाडूमध्ये देखील चर्चा आहे की ह्या विकेटवरती जर तुम्ही आधी सेट झालात, जर विकेट टिकवून खेळलात तर चांगली धावसंख्या तुम्हाला जमवता येईल. त्या अनुषंगाने मात्र दशरथ देशमुख सर आणि ऋषिकेश हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे. पुढचा बॉल दशरथ देशमुख सरांच्या बॅटमधून सीमापार. रामदेव बाबा पतंजली षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली. ध्रुव 11 संघ या ठिकाणी सलामीची जोडी दशरथ देशमुख सर इथे मात्र चांगली बॅटिंग पेश करतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे दशरथ देशमुख सरांच्या बॅटमधून सीमापार. रायगड जिल्हा महाराष्ट्र लाडूची क्रिकेटची पंढरी. चांगली बॅटिंग. स्कोर कार्ड 27 या धावसंख्येवर. पुढचा बॉल ऑन साइडला फटका केला. डीप मिड विकेट पर्यंत चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचतात, चेंडू पकडतील. इथे मिळेल एक धाव. बघा बॅटिंग कशा पद्धतीने होते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऋषिकेश चांगला फटका खेळतात, सिंगल देत आहेत, दशरथ देशमुख सरांना स्ट्राईक देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला दशरथ देशमुख सर फटके खेळतात, सिंगल घेत आहेत. म्हणजे मैदानामध्ये इनिंग कशा पद्धतीने बॅलन्स केली जाते हे चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलं जात आहे. दशरथ देशमुख सर असतील आणि ऋषिकेश. गोलंदाजाचा पुढचा बॉल पूल केलाय, हवेमध्ये आहे चेंडू, तिथे कॅच. फलंदाज बाद. थँक्यू. विवेक कदम मैदानाच्या आतमध्ये जात आहे. विवेक मोहिते मैदानाच्या आतमध्ये जात आहे. खूप चांगली बॅटिंग करत होते ऋषिकेश. ब्रेक थ्रू मिळवला या ठिकाणी गोलंदाजाने. अथर्व 11 संघाला पहिलं यश मिळवून दिलंय. ऋषिकेशच्या स्वरूपात विकेट गेली. धावफलकावरती 27. 30 ही धावसंख्या. पुढचा फटका बॅक टू द बॉलर होता. चेंडू त्या ठिकाणी, चेंडू आता पुढे जातोय. क्षेत्ररक्षक घेत आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल. बघा संयमाने त्यांनी धावसंख्या जमवली. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 2 षटकांचा गेम या ठिकाणी संपलाय पहिल्या इनिंग मधील आणि 31 ही धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती आहे. बघा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूने पाहतोय. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं गेलं तर कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला देखील आपण एक स्टँड पाहतोय. त्या स्टँड मध्ये बघा अतिशय गर्दी झाली आहे प्रेक्षकांची. तर दुसऱ्या बाजूला देखील ऑन साइडला देखील आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक स्टँड पाहतोय. त्याचबरोबर डाव्या बाजूला देखील एक स्टँड आहे. तीनही स्टँड मध्ये खचाखच प्रेक्षक वर्ग बसलेत. तर दुसऱ्या बाजूला आपण स्टेजकडे जर पाहणी केली तर स्टेजवरती देखील सकाळपासून आम्ही पाहतोय मान्यवर या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत, ज्यांच्या माध्यमातून आम्ही स्पर्धेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न केला. स्पर्धेची सुरुवात केली आणि आता हा सामना 2 ओव्हर संपल्यानंतर 31 या धावसंख्येवरती. तिसरं षटक अथर्व 11 संघाकडून. गोलंदाजीवरती येतोय ज्ञानेश्वर. बघा खूप चांगला गोलंदाज आहे, ज्याच्यावरती आता अथर्व 11 संघाचे संघमालक असतील किंवा कर्णधार असतील वैभव आणि मात्र खूप चांगली जबाबदारी दिली आणि ज्ञानेश्वरला या ठिकाणी हे तिसरं षटक एक चांगल्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. पहिला बॉल दशरथ देशमुख सरांच्या बॅटमधून फटका जातोय स्क्वेअर लेग रिजन पर्यंत. क्षेत्ररक्षक आहे बघा, कुठलीही घाई नाही, चांगल्या पद्धतीने धावा ते जमवत आहेत. 32 ही धावसंख्या.
ज्या पद्धतीने NGPLच्या पहिल्या पर्वाची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आज संपली. 23 जानेवारी 2021 हा दिवस आपण पाहतोय. ऐतिहासिक महत्व आहे या दिवसाला देखील. आतापर्यंत 32 ही धावसंख्या आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना ध्रुव 11 संघाची. गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाजीवर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. पुढचा बॉल येण्यापूर्वी त्या ठिकाणी आपण पाहतोय विवेक फटका खेळण्यासाठी तयार झाले होते. जागा बनवली होती त्यांनी. चेंडू पडल्यानंतर मात्र लगेच बॅट ओपन केली आणि त्या गॅप मध्ये टायमिंग साधलं गोलंदाज ज्ञानेश्वरने. चेंडू येते डॉट. धावा आहेत 32. पुढचा बॉल फटका चांगला आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग रिजन पर्यंत चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतात तोपर्यंत एक सिंगल. या षटकामध्ये ज्ञानेश्वरने मात्र आपल्या गोलंदाजीने मात्र आता थोडंसं कंट्रोल मिळवलं या पहिल्या इनिंग मध्ये. कारण ज्या पद्धतीने ऋषिकेश आणि दशरथ देशमुख सरांनी पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावसंख्या जमवली होती, त्याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात आणि 33 या धावसंख्येवरती ध्रुव 11 संघ पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चांगला फटका येतोय या ठिकाणी दशरथ देशमुख सरांच्या बॅट मधून. एकच धाव. बघा किती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. प्रत्येक वेळीमध्ये तुम्हाला स्वतःमध्ये विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जे कॉन्फिडेन्शियल तुम्ही गोलंदाजी केली तर पहिल्या षटकामध्ये किती धावा येऊया, 6 बॉलमध्ये 6 षटकार जरी आले तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये माझ्या गोलंदाजीमध्ये मी टीमला कमबॅक करून देईल अशी गोलंदाजी तुम्हाला करायची. त्यावेळेस कॅच होईल का? एका हाताने प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने. चेंडू सीमा पार. पुढचा बॉल विवेकचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज ज्ञानेश्वर आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल. फलंदाज बाद. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 ही धावसंख्या झाली. तर टीम मीटिंग आपण कंप्लीट करा. दिलेल्या वेळेनुसार आपली पहिली इनिंग कंप्लीट झाली पाहिजे याकडे आपण लक्ष द्यायचं. कारण आतापर्यंत जो वेळ दिलाय अंपायर्सने खूप चांगल्या पद्धतीने त्याने 3 ओव्हर कव्हर केल्या. 5 मिनिटांचा अवधी असेल या ओव्हरसाठी. त्यामुळे कॅप्टन वैभव थेर यांना मी विनंती करू की आपण आपल्या टीमच्या प्लेयरला त्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन द्या. कारण 5 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक आपल्याला कंप्लीट करायचं आहे. स्कोर कार्ड 38 या धावसंख्येवरती आहे. खूप चांगली संकल्पना नसरापूर ग्रामपंचायत प्रीमियर लीगची पहिल्या पर्वाची आणि खूप चांगलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी सर्व खेळाडूंना. कारण खूप सारे यंगस्टर आहेत, नव्याने उभारणारे खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म असेल. त्यांना आपली गोलंदाजी आपली फलंदाजी आपल्याला परफॉर्मन्स द्यायचा आहे. तर देण्यासाठी तुम्ही जर चांगली संधी दिली, चांगलं स्टेज जर त्यांना दिलं तर नक्कीच तुम्हाला एक चांगला क्रिकेटर या विभागातून या नसरापूर ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे खूप चांगली स्पर्धा आहे जिथे मात्र आता खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे ते मात्र NGPL च्या माध्यमातून. शेवटची ओव्हर. पहिला बॉल पुढे गेले. फटका येतोय ऑनसाइड रिजनला. अलॉंग द कार्पेट चेंडू आहे. क्षेत्ररक्षक होतोय त्या ठिकाणी. एकच धाव. बघा संयमाने ज्या पद्धतीने बॅटिंग साकारली. बॅट्समनने या ठिकाणी ओळखले की दशरथ देशमुख सर नॉन स्ट्रायकर रेनकडे आहेत. म्हणजे यापुढचे 5 चेंडू त्यांच्याकडे देण्याचा मानस जो होता तो मात्र एका धावेने त्याने दाखवलाय. स्कोर कार्ड 39 या धावसंख्येवर आता अटॅकिंग फिल्डिंग सेट झाली. शांताराम कोळंबे विकेट किपिंगच्या भूमिकेत अगदी क्लोज टू द स्टंप आले. दुसरा बॉल चांगला फटका. चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. स्कोर कार्ड पुढे जाईल. आतापर्यंत 45 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचली.
मास्टर माइंड दशरथ देशमुख सर मैदानाच्या आतमध्ये आता शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग करत असताना गोलंदाज तयार, पुन्हा एकदा मार्गस्थ, पुढे आले, फटका चांगला आहे, बॅट मधून पुढे जातो ऑन साइड डिझाईनला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी अटेम्प्ट या ठिकाणी घेतला जातोय आणि फलंदाज पोहोचतील का? फलंदाज बाद. लकी 11 संघ त्याचबरोबर स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 संघ, तो दोन्ही कॅप्टन्स आपण या ठिकाणी पुढच्या मॅचचा नाणेफेक करण्यासाठी यायचं. चांगला फटका, सीमा रेखा पार, चेंडू जातोय हा षटकार. चांगली बॅटिंग या ठिकाणी दशरथ देशमुख सरांची आणि अंतिम बॉल वरती फटका आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद. तर या ठिकाणी स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. 56 ही धावसंख्या झाली आहे, 57 धावसंख्येचा टार्गेट असेल. सो कॅप्टन आम्ही विनंती करतोय स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 संघाचे आपण यायचंय. लकी 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत, सो प्लीज कम फास्ट. अनिल भोसले साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत, तर या ठिकाणी कॅप्टन आपण लगेच यायचंय, विलंब करू नका. अनिल भोसले साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी करतोय. या ठिकाणी अनिल भोसले साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी नाणेफेक करतोय. लकी 11 वर्सेस स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11. टॉस जिंकला या ठिकाणी लकी 11 संघाचे कॅप्टन. या ठिकाणी आपण टॉस जिंकलात, काय स्पीकर यस अनिलजी भोसले साहेबांकडून दोन्ही टीमला या ठिकाणी शुभेच्छा येतात. सो दोन्ही संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट या ठिकाणी सुपूर्द करायची आहे आणि मैदानामध्ये 57 धावसंख्येचा टार्गेट आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चेंडू पाठवा आपण लगेच. 57 धावसंख्येचा टार्गेट असेल.
बॅट्समन त्या ठिकाणी रवाना झालेत. अंपायर सज्ज आहेत. चेंडू आपण लगेच पुरवायचे आहेत कारण सामन्यानं आपण विलंब करणार नाही आहोत. स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आजचा दिवस आपल्याला कव्हर करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण या स्पर्धेची प्लॅनिंग केली, ज्या पद्धतीने हे मॅनेजमेंट आम्ही पाहतोय NGPL पहिल्या पर्वाचं नसरापूर ग्रामपंचायत प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये मात्र खूप चांगलं मॅनेजमेंट आणि अतिशय थाटामाटामध्ये सुरू झालेली ही स्पर्धा आजच्या दिवसात तिसऱ्या सामन्यापर्यंत आहे, जिथे विजयासाठी आता 57 या धावसंख्येचं टार्गेट असेल ते मात्र बॅटिंग आता करावी लागेल ती अथर्व 11 संघाला. तर आमच्या सर्व छोट्या खेळाडूंना आम्ही विनंती करू की आपण सर्वांनी यायचं. या ठिकाणी आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था असेल, आपण जास्त गर्दी करू नका. त्या ठिकाणी 57 धावसंख्येचं टार्गेट असेल. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅट्समन पोहोचले देखील. शांताराम कोळंबे त्यांच्या साथीला जयराम हिलम हा फलंदाज. बघा दोन्ही नामवंत खेळाडू आहेत या विभागातील आणि 57 धावसंख्येच्या टार्गेटला या ठिकाणी सुरुवात होईल. जयराम हिलम बॅटिंगसाठी तयार आहे आणि ऋषिकेश कोळंबेच्या हातामध्ये पहिले षटक. पहिला बॉल चांगला फटका अलॉंग द कार्पेट टूवर्ड्स द बाउंड्री. क्षेत्ररक्षक ऋषिकेश त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचला देखील आणि धावफलकावरती मिळतील 2 धावा. आव्हानाचा पाठलाग करायचा आहे 57 धावांचा आणि जिथे स्टार्टिंग केली पहिल्या बॉल वरती 2 धावांनी. जयराम हिलम हा फलंदाज आहे ज्याने आतापर्यंत खूप चांगल्या स्पर्धा गाजवल्यात. तो जयराम हिलम आता स्ट्रायकर येईल. फुलटॉस बॉल फटका येतोय जयराम हिलमच्या बॅट मधून सीमारेषा बार वनबाऊ चौकार. धावसंख्येचं टार्गेट याआधी आम्ही पाहिलं होतं, जिथे 11-11 टायगर संघाच्या आतिश कोळंबेने पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. तिसरा बॉल स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी फलंदाज सेफ. लेग बायच्या स्वरूपात 1 धावा ऍड होईल. धावफलक पुढे जाईल. आतापर्यंत 3 चेंडू संपल्यानंतर 7 या धावसंख्येवरती खूप चांगली मॅच तुमच्या समोर आहे मित्रांनो, जिथे 57 धावसंख्येचं टार्गेट आहे. ध्रुव 11 संघाने 56 धावा जमवल्या. दशरथ देशमुख सरांची ती बॅटिंग पहिल्या इनिंग मधील 56 धावसंख्येपर्यंत संघाला त्यांनी पोहोचवलं आणि दयानंद जी मोहिते साहेबांचा हा संघ आहे तो म्हणजे ध्रुव 11. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय अथर्व 11 हा संघ संजयजी कोळंबे साहेबांचा हा संघ. संघर्ष शिकेला पेटेल पण तत्पूर्वी मॅच मध्ये 3 चेंडू मध्ये 7 ही धावसंख्या जाऊन पोहोचली. बघा शांताराम कोळंबे कर्जत टेनिस क्रिकेटला ज्या पद्धतीने ओळख निर्माण केली शांताराम कोळंबेने, ज्या पद्धतीने नामवंत खेळाडूंच्या संघांच्या अगेन्स्ट हा खेळंदाज खेळलाय त्याच्या समोर ऋषिकेश. रिव्हर्स अटेम्प्ट शांताराम कोळंबेच्या बॅट मधून चेंडू सीमा पार जाईल चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट घेतलाय. हा अनुभवी फलंदाज आहे. जसा बॅट मधून अशा पद्धतीने फटके येतील कारण इतक्या वर्षांचा क्रिकेट मधला अनुभव, कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळलेला हा खेळाडू आहे शांताराम कोळंबे. त्याच्या अगेन्स्ट आता ऋषिकेश कोळंबे गोलंदाजीवर. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न इनसाइड एज आणि फलंदाज बाद. पहिली विकेट. बॅक टू द बॉल.
इलम या फलंदाजा समवेत एक चांगली भागीदारी करावी लागेल आणि संघाला जे टार्गेट आहे 57 धावांचं त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. 5 बॉल कंप्लीट झाले. ऋषिकेश 11 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. जे पहिलं पॉवर प्लेचं षटक जिथे आता लास्ट बॉल असेल ऋषिकेश कोळंबेचा. शेवटचा बॉल त्या ठिकाणी अपील फलंदाज बाद. वन्स अगेन दुसरा फलंदाज देखील बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी लकी 11 संघाचे गुरुदादा देखील पोहोचलेत. तर कैलासजी कोळंबे दादा देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मी विनंती करतोय कैलास कोळंबे दादाने की आपण देखील सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. NGPLच्या पहिल्या पर्वामध्ये कैलास दादा कोळंबे यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि दादांना आम्ही विनंती करू की आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचंय. येणारे 18 चेंडू असतील. 46 धावसंख्येची आता गरज असेल ती मात्र अथर्व 11 संघाला. तर फील्ड सेट करून घ्या आपण. ध्रुव 11 संघ विदिन टाइम तुम्हाला ही इनिंग देखील कंप्लीट करायचे कारण यानंतर लकी 11 संघ देखील सज्ज होईल. स्वर्गीय रोहिदास तिखंड 11 संघासमोर. या ठिकाणी आम्ही पाहतोय सर्वेश 11 संघाचे संघमालक सन्माननीय संदीपजी भोईर साहेब देखील या ठिकाणी पोहोचतात. त्यांचं देखील आम्ही स्वागत करू आणि विनंती करू संदीपजी भोईर यांना की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. 18 चेंडू 46 धावा संख्येचा टार्गेट आहे अजूनही या मॅच मध्ये. दुसरं षटक प्रारंभ होतोय. पहिला बॉल. दुसरं षटक पहिला बॉल सरळ वेगाने विकेट किपर दशरथ देशमुख सरांच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला जातो गोलंदाजाकडून. शांताराम कोळंबे चांगली फटकेबाजी करत होते. रिव्हर्स अटेम्प्ट देखील त्यांचा आम्ही पाहिला. पहिल्याच बॉल वरती त्यांनी रिव्हर्स अटेम्प्टला चौकार लगावला. त्यानंतर विकेट गेली. आता जबाबदारी आहे जयराम हिलमकडे. पुढचा बॉल चांगला फटका जयराम हिलमच्या बॅट मधून निघालाय आणि क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज जयराम बॅक टू द पवेलियन झालाय. आता ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये जातोय. जयराम हिलम देखील आता माघारी परतले. ज्ञानेश्वर आणि आता स्वतः टीमचे कॅप्टन वैभव थेर अर्थात मोठ्या. पुढचा बॉल त्या ठिकाणी वैभव जागेवरून बघा थोडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतोय कारण पहिलाच बॉल ते फेस करतायत गोलंदाजाचा. त्यामुळे मैदानावरती त्यांची जी बॅटिंग आहे आपण कित्येक स्पर्धामध्ये पाहिले. खूप चांगले आक्रमक विध्वंस खेळी करणारे फलंदाज म्हणजे वैभव थेर. पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी वैभव या फलंदाजाकडून येतोय निर्धाव. मॅच मध्ये पहिल्या 4 बॉल मध्ये 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर धावफलकावरती धावसंख्या जी पुढे गेली आतापर्यंत फार थोड्या धावा जमा झाल्या. फटका हवेत आहे. कॅच होईल का? इथे कॅच ड्रॉप. झेल सोडला जातोय वैभव थेर या फलंदाजाचा. जीवनदान मिळालं आणि 5वा चेंडू कंप्लीट झाला. स्कोर कार्ड वरती धावा पोहोचल्या अथर्व 11 संघाच्या तब्बल 12 या धावसंख्येवर. मी म्हटलं की 4 चेंडू मध्ये 11 धावा होत्या आणि 11व्या चेंडू वरती 1 धाव आली. म्हणजे मागील 7 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आली. शेवटचा बॉल चांगला फटका ज्ञानेश्वरचा त्या ठिकाणी ऑफसाईडला. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर पुढे आली. ऋषिकेशकडे चेंडू जात आहे. थोडीशी फंबलिंग त्याचा फायदा होईल अथर्व 11 संघाला आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. दुसरं षटक संपलं. स्कोर कार्ड पोहोचलं 2 ओव्हर मध्ये 14 या धावसंख्येवरती. बघा इंडियन प्रीमियर लीग 2008 या साली सुरू झालेली भारतातील नाही तर जगातील अतिशय प्रेक्षकांची देखील खूप चांगली साथ असलेली स्पर्धामध्ये इंडियन प्रीमियर लीग जी संकल्पना आपली पाहिली होती. बघा इंडियन प्रीमियर लीग मध्ये जे चषक असतं ना त्या चषकावरती एक टॅगलाईन असते
वेअर टॅलेंट मीट्स द ऑपॉर्च्युनिटी, जिथे गुणवत्तेला संधी दिली जाते अशी स्पर्धा म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. त्याच पद्धतीने आपण पाहतोय नसरापूर ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेची देखील आपण टॅगलाईन तशीच म्हणूया की वेअर टॅलेंट मीट्स द ऑपॉर्च्युनिटी, जे गुणवत्तेला जिथे संधी आहे पण ज्या पद्धतीने तुम्हाला संधी दिली आहे त्या पद्धतीने तुम्हाला मात्र तुमचा परफॉर्मन्स द्यायचा आहे. कारण मॅन ऑफ द सिरीज साठी आर के कोळंबे साहेब आणि जे के कोळंबे साहेबांकडून एक सायकल असेल. बघा आता सर्वांचं लक्ष लागलंय, सायकलचा उल्लेख झाला तर मॅन ऑफ द सिरीज कडे मला देखील जायचं असा प्रत्येकाने आता मानस राखलाय. बघा शांताराम कोळंबे बाद झाल्यानंतर आता 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 14. विजयासाठी येणारे 12 चेंडू गरज असेल 43 धावसंख्येची. पंधरा ही धावसंख्या. 11 चेंडू विजयासाठी 42 धावसंख्येची गरज आहे. आता इथून गिअर बदलावा लागेल ज्ञानेश्वरला. पुढचा बॉल फटका त्या ठिकाणी येतोय स्वीपर पर्यंत अलॉंग द कार्पेटने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईपर्यंत तो फील्ड करेपर्यंत एक धाव. 16 ही धावसंख्या. 41 धावसंख्येची गरज आहे. तर या ठिकाणी आम्ही पाहतोय सर्वेश 11 संघाचे संघमालक संदीपजी भोईर या ठिकाणी पोहोचले. तर संदीपजी भोईर साहेबांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. चांगला फटका वैभवच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक सीमा पार षटकार. आता मैदानाच्या आतमध्ये थांबा डीजे थांबा. 9 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. 22 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचली आणि कॅप्टन वैभव थेर यांच्या हातामध्ये संघाला विजय मिळवून देण्याची ही जबाबदारी. ज्या वैभव थेरच्या आम्ही कोल्हाऱ्याच्या रजनी स्पर्धेमध्ये पाहिले होते ज्यावेळी 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज होती, सलग 3 षटकार लगावले होते वैभवने. इथे वैभवचा षटकार आलाय, स्ट्रॉंग अपील झाली, पंचांचं बोट वरती, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. इट्स अ बिग विकेट. वैभव थेर आता माघारी परतलाय. 35 धावसंख्येची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. बॉल असतील 8, धावा करायच्यात 35. पुढचा बॉल फटका येतोय त्या ठिकाणी बॅट्समनच्या बॅट मधून, तिथे त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट होईल. एकच धाव. 34 धावा येणारे चेंडू असे 7 मध्ये या षटकातील आता शेवटचा बॉल. 23 धावसंख्येपर्यंत आतापर्यंत मजल मारली ती मात्र अथर्व 11 संघाने. धावांचा पाठलाग करताय 7 बॉल मध्ये त्यांना 34 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल या ठिकाणी येईल, डॉट, षटक कंप्लीट होईल आणि विजयासाठी असतील ते मात्र आता शेवटचे 6 बॉल गरज असेल या मॅच मध्ये 34 धावसंख्येची. सो बघा मित्रांनो, प्रीमियर लीग या स्पर्धांना या वर्षामध्ये आम्ही पाहतोय लॉकडाऊन नंतर बऱ्याच ठिकाणी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचं आयोजन करण्यात आलं. त्याच पद्धतीने नसरापूर ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचं देखील आयोजन करण्यात आलं, कारण गरज आहे. या विभागामध्ये देखील खूप सारे खेळाडू आम्ही पाहतोय. नेहमी चांदई टीमला आम्ही पाहिलं, कलंबोली टीम असेल, गणेगाव संघ असेल, सर्वच संघांचा आम्ही खेळ पाहिलाय. ज्या पद्धतीने कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये ते खेळी करतात, अक्षरशः या विभागाचं आपल्या तालुक्याचं मात्र त्यांनी नाव केलंय. त्यामुळे नवोदित खेळाडू देखील बऱ्याच वेळेपासून वाट पाहत होते की आम्हाला देखील चांगलं प्लॅटफॉर्म जर मिळालं तर आमची देखील गुणवत्ता आम्ही सिद्ध करू. आणि त्या पद्धतीने NGPLच्या पहिल्या पर्वाचं आयोजन झालं, चांगल्या संकल्पनेने, चांगलं प्लॅनिंग, चांगलं मॅनेजमेंट, चांगली व्यवस्था, आणि ही स्पर्धा सुरू झाली. आणि आता या मॅच मध्ये 6 बॉल 34 धावसंख्येची गरज. गोलंदाज दर्शक देशमुख सर.
पहिला चेंडू या ठिकाणी हाताळत आहेत. व्हाईट चेंडूच्या सहाय्याने एक धाव जोडली जाईल. 6 चेंडू मध्ये 33 धावा करायच्या. आता या ठिकाणी षटकार खेचावे लागतील. दशरथ देशमुख सर स्वतः गोलंदाजीवरती आलेत. स्वतः टीमचे कर्णधार देखील आहे. पहिला बॉल फटका चांगला आहे, हवेत जातोय, उंची जास्त आहे आणि फलंदाज बाद. पाच चेंडू विजयासाठी 33 धावा संख्येची गरज. इथे गोलंदाजाचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. तर लकी 11 संघ आणि स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 संघ आपण पुढच्या मॅच साठी रेडी राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची. सो लकी 11 आणि स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11. इथे त्रिफलाची फलंदाज बाद. आणखी एक करता डीजे थांबा. बघा सर्व संघांना मी महत्वाची सूचना करतोय. प्रीमियर लीगच्या आपण लीग स्टेज मध्ये मॅच खेळतोय. जिथे जर तुमच्या ग्रुप मध्ये तुमचे पॉइंट इक्वल झाले तर रन रेट काउंट केला जाईल. त्यामुळे शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला धावा करणं महत्वाचं असेल. ही अतिशय महत्वाची सूचना आपण लक्षात ठेवा. कारण जितक्या धावा तुम्ही ऍड करत झाला तितकाच रन रेट तुमचा चांगला होईल. त्यामुळे तिकडे देखील फोकस करणं गरजेचं आहे. कारण 3 चेंडू मध्ये 33 धावा करणं म्हणजे आता एक अशक्य काम आहे. पण त्या धावसंख्येचं अंतर जर तुम्ही कमी केलं तर रन रेट तुमचा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. कारण यापुढे अजून तुमच्या हातामध्ये 3 मॅच असतील. जिथे तुम्ही 3ही सामने जिंकतायत तर मात्र क्वालिफाय कडे जाल. 2 सामने जिंकतायत तर इक्वल स्टेजला याल. त्यामुळे रन रेट देखील राखण्याचं तुमच्या समोर एक आव्हान असेल. चेंडू त्या ठिकाणी पडला जातो. विकेट किपर त्या ठिकाणी धावेसाठी अटेम्प्ट घेतला. बघा एक धाव जोडली गेली. एक धाव खूप महत्वाची आहे. कारण एकेका धावेने कधी कधी संघ क्वालिफायच्या रेस मधून बाहेर गेलेले आपण पाहिलं. जसं आपण वर्ल्ड कप मध्ये देखील पाहिलं होतं. न्यूझीलंड संघ असेल, पाकिस्तान संघ असेल, याच्यामध्ये अतिशय थोड्या फरकाने मात्र पाकिस्तान टीमला बाहेर जावं लागलं होतं. चांगला फटका त्या ठिकाणी. 32 धावांची गरज होती 2 चेंडू मध्ये. एकच धाव मिळाली. आता 31 धावा. एक अखेरचा बॉल 31 धावा संख्येची गरज आहे. ज्या 57 धावांसंख्येचं टार्गेट होतं. आधी चांगली सुरुवात केली होती, चांगला स्टार्ट दिला होता पहिल्या 4 बॉल मध्ये. पण त्यानंतर मात्र फलंदाज बाद झाले एका मागोमाग एक आणि मॅच शेवटच्या बॉलवरती. आता 1 बॉल 31. बाटला ब्रश झाला. चेंडू पुढे जातोय. धावेसाठी अटेम्प्ट घेतला जातोय फलंदाजांकडून. कारण त्यांना माहिती आहे की रन रेट आपल्याला वाढवायचा आहे. लीग स्टेज मध्ये आपण सामना खेळतोय. 2 धावा ऍड होतील आणि विकेट देखील तुम्हाला वाचवायच्यात आणि विकेट इथे गमावली. थँक्यू डीजे. थांबा आपण संधी देईल मी तुम्हाला. मॅच या ठिकाणी फिनिश झाली आहे. तर लकी 11 संघ त्याचबरोबर स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 संघ आपण या ठिकाणी लगेच रेडी व्हा. तर लकी 11 संघ आपण मैदानाच्या आतमध्ये फील्ड साठी लगेच पोहोचायचंय. आता जसं विलंब घेऊ नका, आपण लगेच जायचंय. आणि यानंतर जो सामना होणार आहे आम्ही आताच अनाऊन्स करतोय की आपण या ठिकाणी लगेच टॉस साठी आला तर खूप बरं होईल. रुद्राक्ष टेलिकॉम 11 वर्सेस 11-11 टायगर्स. सो 11-11 टायगर्स आणि रुद्राक्ष टेलिकॉम 11 संघ दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन टॉस साठी मात्र स्टेज कडे यायचंय. आणि जाऊया सामन्याच्या मॅन ऑफ दी मॅच कडे. ध्रुव 11 संघ पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी देत मात्र आता पवेलियन कडे येतो. बघा ऋषिकेश कोळंबेची गोलंदाजी चांगली झाली. त्याने विकेट मिळवले. त्यानंतर देखील चांगलं षटक हाताळलं. पण ज्या खेळाडूने या मॅच मध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलाय तो या सामन्याचा हिरो